नमस्कार, मी राजेंद्र कांबळे. 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजमध्ये आपलं स्वागत. कामशेत हा जुन्या मुंबई पुणे हायवे आणि या हायवेवरती असलेलं हे वळण सध्या मृत्यूचं वळण म्हणून ओळखलं जात आहे. याचं एकमेव कारण म्हणजे या ठिकाणी सातत्याने होत असलेले अपघात. खरं तर आज झालेला हा अपघात या ठिकाणचा चौथा अपघात आहे. या महिन्यातला चौथा अपघात या ठिकाणचा आहे. सातत्याने या ठिकाणीच अपघात होत असतात असं आजूबाजूच्या स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. खरं तर त्यांना विचारलं असता त्यांच्याकडून असं सांगण्यात येते की हा तीव्र उतार आणि या तीव्र उतारावरती अवजड वाहनांना त्यांच्यावरती नियंत्रण न राहिल्यामुळे हे अपघात होत असतात. मुंबईकडून पुण्याकडे जाणारी वाहनं ही अतिशय वेगाने येत असतात आणि ती वेगाने आल्यानंतर या डिवायडरला धडकून पलीकडील बाजूस जी वाहनं पुण्याकडून मुंबईकडे जात असतात त्यांना धडकून त्या ठिकाणी अनेक लोकांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर या वळणाची भीती फक्त मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांना नाही तर पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनांना सुद्धा आहे. कधी कोणतं वाहन केव्हा येऊन धडकेल सांगू शकत नाही. या वळणावरून जाताना जीव मुठीत धरून वाहन चालकांना जावं लागतं आणि वाहन चालकांना जीव मुठीत धरून यावं सुद्धा लागतं. उतारावरती वाहनांवरती नियंत्रण राहत नाही, अपघात होत असतात. यावरती सरकार आपली भूमिका काय मांडणार याकडे पाहण्यासारखं आहे. खरं तर या वळणावरती अनेक लोकांचा जीव गेलेला आहे. काही दिवसापूर्वीच एक अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये वाहन पलटी झाल्यानंतर त्या वाहनाला आग लागली. एक डंपर होता, त्या डंपरला आग लागली आणि त्या आगीमध्ये सुमारे 2 लोकांचा होरपळून मृत्यू झाला. असं हे वळण हे मृत्यूचं वळण ठरत आहे. खरं तर सरकारला, शासनाला, प्रशासनाला 24 महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की या मृत्यूच्या वळणाचा बंदोबस्त करा आणि जीवन सुरळीत करा. आत्ता या ठिकाणी एक कंटेनर पलटी झालेला आहे. आपण पाहू शकता हा कंटेनर या ठिकाणी पलटी झालेला आहे आणि याच्या संदर्भामध्ये इथले नागरिक आहेत. सर, आपलं नाव काय? प्रशांत तांबे. काय सांगाल तुम्ही या ट्रनबद्दल? मी ते इथे गेल्या 6-7 वर्षापासून पाहतोय. हा जो घाट आहे हा एवढा डेंजरस प्रमाणात आहे. याला तीव्र उतार आहे आणि इथे एकही बोर्ड नाही की स्पीड लिमिट किती असावा. हा हायवे याची कोणी कधी दखल घेतलेली नाही. मागे पण तो ब्रिज म्हणजे खचला होता, आपलं पाणी जात होतं. त्यावेळी पण मी एकदा मुलाखत दिलेली आहे की अशा परिस्थितीचं बांधकाम जे कन्स्ट्रक्शनवाले आहेत त्यांच्यावर कोणीतरी इंजिनियर असावा. आता मी आजही सांगतो की तेवढा तीव्र उतार आहे, एकही बोर्ड नाही. स्पीड लिमिट कमी 20चं पाहिजे. मग गाड्या येतात त्या 40 आणि 50च्या स्पीडने येतात. काय गरज आहे या तीव्र उतारावर? आणि इथून आतापर्यंत जेवढे ॲक्सिडेंट झालेत तर इथे टँकर किंवा ट्रेलर असे घसरून इकडे आलेले आहेत. आताचा जो अपघात झाला असेल आता मी बघितला नाही, पण मला त्याचा अंदाज आहे. या तीव्र उतारावर एवढ्या प्रमाणात समोरून येणारी कार आहे, किती ॲक्सिडेंट झाले, किती लोक मेलेत. मागे मध्यंतरी इथे मशिनरीचा ट्रक उलटला, ॲक्सिडेंट झाले, 2-3 माणसं मेले. तर याचा कोणीतरी स्टडी करावा. अदरवाईज याला तुम्ही यांना डिटेल टाका. फार धोकादायक आहे. जो गोरगरीब ड्रायव्हर वगैरे असतात रात्रीचे येतात, धडाम आवाज होतो, आम्हाला कळतं. आणि ताबडतोब अशी सुविधा नाही आहे ना. अशा गोष्टी आहे या जीवाला घातक आहे. आम्ही आहे इथे वॉकिंग वगैरे करतो किंवा काय आहे का वॉकिंग पूल? हा रस्ता ब्रॉड झाला पाहिजे, कमीत कमी 3 पदरी पाहिजे. हा 2 पदरी इकडे आणि 2 पदरी इथे. येणारा जाणार कसा जाणार? मोठे मोठे ट्रकला वळण घेता येईल. ओके, धन्यवाद. थँक्यू, धन्यवाद. आत्ता गॅस एवढा झालाय. Thank you.
आले का आयुर्वेद देतो ना, तेच करायचंय साहेब आहे काय.